कृपया प्रेक्षकांनी जरा मागे जायचं आहे। कृपया मैदान क्रमांक 2 वरच्या प्रेक्षकांनी लाईटच्या मागे जायचं आहे जरासं। ग्राउंड नंबर 1 वर सामना सुरू होतोय। छावा स्वराज्य मागणे विरुद्ध लवकुश बोईसर। बोईसर संघाची छावा मागणे संघावर आता चढाई आहे, स्पर्शरेषा पार केलेली आहे। आणि ह्या ठिकाणी बहुतेक गडी टिपलेला आहे आणि पंचांचा इशारा। बोईसर संघ आपला खातं उघडतोय। मागणे संघाचा खेळाडू बाद होतोय। मागणे संघाची चढाई बोईसर संघावर। बोईसर संघाने खातं उघडलेलं आहे। मागणे संघ सुद्धा बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल, गडी टिपण्याचा प्रयत्न करेल। बोईसर संघ सुद्धा तेवढा तुल्यबळ। जय श्री राम। हा जो गजर वाजलेला आहे आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी की थर्ड रेटची गजर असते। डू और डायरेक्टची रेटचा गजर असतो आणि या ठिकाणी सुंदर अशी पकड केलेली आहे बोईसर संघाने। आपल्या गुण तालिकेत वाढ करतोय आणि गुण संख्या झालेली आहे बोईसरची 2। पुन्हा एकदा बोईसर संघ मागणे संघाची चढाई। मागणे संघ सुद्धा तेवढाच चपळ। पुन्हा एकदा मागणे संघाचा खेळाडू बाद झालेला होता। बोईसर संघाची चढाई। आता मात्र मैदानात 3च खेळाडू। पकड झाल्यास सुंदर पकड। सुपर टॅकल। 2 गुण मिळतील मागणे संघाला। मागणे संघ सुद्धा आपलं खातं उघडतोय। मागणे संघाची चढाई स्पर्शरेषा पार केलेली आहे। बोनस गुण घेण्याचा प्रयत्न। हॅलो, मैदान क्रमांक 2 वर लाईन मारून घ्यायची आहे। मैदान क्रमांक 2 वर चला शिवशक्ती कासा आणि खानिवली कुलदेवत शिवशक्ती कासा आणि खानिवली मैदानात द्यायचं आहे। पंचांना विनंती आहे, संघ पुकारून जर का मैदानात आले नाही तर त्यांना पेनल्टी म्हणून तुम्ही पॉइंट देऊ शकता। अच्युत सर, शिवशक्ती कासा आणि खानिवली आली नाही तर त्यांच्या वेळेमध्ये कमी करा, वेळ कमी करून टाका। 7 मिनिटाचे 5 मिनिटं करून टाका। मैदान क्रमांक 2 वर शिवशक्ती कासा आणि कुलदेवत खानिवली। चला संघाने लवकरात लवकर यायचं आहे मैदानात। लवकुश बोईसर आणि छावा तलासरी। जबरदस्त, खूपच चांगली रेड। बोनस प्लस
1 पॉइंट मिळतोय तो छावा संघाला. जय श्रीराम. भोईसर संघाकडून 17 नंबरचा खेळाडू रेड करतोय. चांगला मैदान मजबूत क्रमांक 2 वर कुल्लू सामना चालू करून घ्यायचा आहे. पश्चात सामना चालू करून घ्या. संदीप परिहार, प्रसाद वेलणकर मैदान क्रमांक 2 वर. अतिशय रोमहर्षक सामना मैदान क्रमांक 2 वर सुरू होतोय. शिवशक्तीचे कोच आहेत किशोर पुजारी. गेल्या 3 महिन्यापासून ते खेळाडूंची प्रॅक्टिस घेत आहेत. 7चे 7 नावाजलेले खेळाडू किशोर पुजारी यांच्या तालमीत वाढलेले. अतिशय कठीण परिश्रम घेतलेले किशोर पुजारी यांचा संघ शिवशक्ती कासा. खूपच जबरदस्त असा सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना ग्राउंड नंबर 1 वर. पंच आपला निर्णय घोषित करतील. सुपर रेड, जबरदस्त सुपर रेड. 3 पॉइंट मिळालेले आहेत बोईसर संघाला. चांगला सुरेख खेळ करतोय तो बोईसर संघ. आता रेड होतोय ती. मैदान क्रमांक 2 वर झालेला सामना परिवर्तन तलासरी अ विरुद्ध शिवशाही दिवाण मान. या सामन्यामध्ये शिवशाही दिवाण मान संघ 3 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाचा मागणी अभिनंदन. संघाला 1 गुण मिळतोय. चांगली पकड करण्याचा प्रयत्न होता तो बोईसर संघाचा, पण तो फसलेला आहे. आणि मागणी संघ सुपर टॅकल ऑन आहे तो मागणी संघासाठी. 2 खेळाडू मैदानात दिसत आहेत. 8 नंबर जर्सीचा खेळाडू रेडी करतोय संत सावंत अशी त्याची ही रेड. 2 खेळाडू मैदानात. बघूया सुपर टॅकल ऑन आहे. हॅलो आणि गडी बाद होतोय तो मागणी संघाचा. आणि बोईसर संघाला आणखी 1 गुण मिळतोय. बोईसर संघ चढाई करतोय. मागणी संघाचा एकच खेळाडू मैदानात आहे, पण बोईसर संघ अतिशय तांत्रिक असा खेळ करतोय. स्टॅटिस्टिक ज्याला म्हणतात तशा पद्धतीचा खेळ करतोय. आलोंडे फक्त तो वेळ घालवतोय. वेळ झाला की तो म्हणजे त्यांनी देखील बघूया आता त्यांनी चालाकी केलेली आहे. आणि 3 गुण मैदान क्रमांक 2चा ताबा घ्यायचा त्वरित. हा सामना संपल्यावर त्वरित तुमचा सामना खेळवला जाईल. आलोंडे आणि विरार. तीन गुण मिळत आहेत ते बोईसर संघाला. थोडस चालाकी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मागणी संघाने, पण तो काही उपयोगात आला नाही आणि त्याचा फायदा मिळाला तो बोईसर संघाला. आता मागणी संघाकडून चढाई होते. चांगली चढाई. 9 नंबरचा खेळाडू चांगली चढाई करतोय, चांगला प्रयत्न करतोय. थोडासा आणि बोनस घेण्याचा त्याचा प्रयत्न दिसतोय, पण तो फसलेला आहे. आता बोईसर संघ चढाई करतोय. 8 नंबर त्याची परिहार. नंतर परिहार. आठ नंबर जर्सीचा खेळाडू बोईसर संघाकडून एक व्यावसायिक पद्धतीचा खेळ करतोय. प्रोफेशनल ज्याला म्हणतात तशा पद्धतीने. आणि बोनस घेऊन त्याने चांगलीशी वेळ काढलेली आहे. दोन्ही उद्देश त्याचे सफल झालेले आहेत. आता मागणी संघाकडून जबरदस्त, खूपच सुंदर जबरदस्त अशी पकड पाहायला मिळते ती बोईसर संघाकडून. जबरदस्त. मागणी संघाच्या चढाईपटूला अजिबात कल्पना नव्हती की मागून असं टॅकल केलं जाईल आपल्याला. जबरदस्त पकड. प्रेक्षकांना अतिशय एक आनंद झालेला आहे. आणि पुन्हा एकदा बोईसर संघाला आणखी 1 पॉईंट मिळण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतोय. पंचांचा निर्णय झाल्यानंतरच आपण ते डिक्लेअर करू. थोडासा खेळाडू मैदानाची शपथ घेतोय. पॉईंट मिळालेला आहे आणि बोईसरला पुन्हा एकदा आणखी 1 पॉईंट मिळालेला आहे.
तर मागणी संघ 7 नंबरचा खेळाडू चढाई करतोय, स्पर्शरेषा त्यांनी पार केलेली आहे. त्याचा थोडासा बोनस घेण्याचा प्रयत्न दिसतोय, कारण की बोनस ऑन आहे. सगळे खेळाडू मैदानात आहेत 7च्या 7. चांगली चढाई, परंतु त्याला काही गुण मिळवता आला नाही. 5 खेळाडू मैदानात आहेत, त्याच्यामुळे बोईसर संघाला काही बोनसची काही संधी नाही. बोनस ऑफ आहे, पण बोईसर संघ थोडासा आघाडीवर असल्यामुळे बोईसर अतिशय व्यावसायिक खेळ करताना दिसतोय तो मैदानात. त्याचे सगळेच खेळाडू अतिशय प्रोफेशनल पद्धतीने त्यांचा खेळ करतायत. घड्याळाकडे त्यांचं लक्ष आहे आणि त्या हिशोबानेच ते त्यांचा खेळ करतायत. मागणे संघ थोडंसं पिछाडीवर असल्यामुळे आता जरा घाई करतोय. मागणे संघ 7 नंबरचा खेळाडू हा त्यांचा महत्वाचा खेळाडू आहे, तो चढाई करतोय. स्पर्शरेषा आता त्यांनी पार केलेले आहे. पूर्ण 7 खेळाडू मैदानात आहेत. बोनस ऑन आहे, बघूया. थोडासा प्रयत्न दिसतोय तो बोनस घेण्याचा. जबरदस्त, खूपच सुरेख पकड होते ती बोईसर संघाकडून. चांगली पकड बोईसर संघाकडून. 8 नंबरचा सिद्ध खेळाडू 16-5 पंच इशारा करतात. बोईसर 16 आणि मागणे संघ 5. म्हणजे एक थोडीशी निर्णायक आघाडी जी आहे ती बोईसर संघाकडे दिसते. 4च खेळाडू आहेत मैदानात मागणे संघाचे, त्यामुळे बोईसर बोनस ऑफ आहे. 9 नंबरचा खेळाडू थोडासा वेळ घालवतोय आणि चढाई करतोय. ज्या ज्या मैदानात खुर्च्या आहेत त्या सगळ्या वरती आणायच्या आहेत. कृपया स्टेजवर आता सगळे पाहुणे मंडळी येणार आहेत, तर मैदानात ज्या खुर्च्या आहेत त्या सगळ्या आणायच्या आहेत. बोईसर संघ सुपर डुपर असा खेळ करतोय, चांगली चढाई करतोय, तितकीच चांगली पकड करतोय. आता सुपर टेकल ऑन सिरियस खेळाडू मैदानात बघूया. एक मागणे संघाला एक संधी आहे 2 गुण मिळवण्याची आणि सुपर टेकल झालेला आहे. चांगली पकड होते ते मागणे संघाकडून. सुपर टेकल आणि सुपर टेकलचे 2 गुण मिळत आहेत ते मागणे संघाला. त्याची पिछाडी आहे ती थोडीशी त्यांनी भरून काढलेली आहे, पण मला वाटतं फारसा फरक पडणार नाही. मागणे संघाच्या रेडरने मला वाटतं चांगली रेड केलेली आहे आणि गुण मिळवलेला आहे आता ह्या रेडमध्ये. पुन्हा एकदा 9 नंबरचा खेळाडू होळी माता डहाणू आणि धामणी संघ. चला मैदान क्रमांक 1 वर या. होळी माता डहाणू आणि धामणी संघ. डहाणू संघ कुठे? हात वर करा. डहाणू चला या. चला धामणी संघ कुठे? धामणी संघ चला मैदान क्रमांक 1 वर या. बोईसर संघ आपली आघाडी कायम ठेवतोय आणि वाढवतोय. पुन्हा एकदा आता बोईसर संघ चढाई करतोय. 15 नंबरचा जर्सी नंबरचा खेळाडू चढाई करतोय. 4च खेळाडू मैदानात आहेत, त्याच्यामुळे त्याला काही बोनस मिळणार नाही. आणि बघूया आता काय करतोय. आतमध्ये तर त्याला घेतलेला आहे त्यांनी मागणे संघाने. प्रयत्न करतोय तसं तो दिखाऊ प्रयत्न करतोय असं त्याच्या चढाईवरून दिसतंय. पण त्याला माहित आहे की आपल्याला फक्त वेळ काढायचा आहे. मागणे संघ चढाई करतोय. 7 खेळाडू मैदानात. बोनस जबरदस्त पकड बोईसर संघाकडून. रायडर सेफ. हो पंचाचा निर्णय, कारण की पकडण्या आधीच मला वाटतं लॉबी टच झालेला आहे त्यांचा खेळाडू. ठाकरपाडा आलोंडे ठाकरपाडा आणि श्रीराम जर्सी पोलिंगचा मला वाटतं काहीतरी मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. आलोंडे ठाकरपाडा आणि श्रीराम विरार मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. आलोंडे संघ कुठे आहे? हात वरती करा. आलोंडे श्रीराम विरार चला मैदान क्रमांक 2 वर या. चला
पंच अच्युत सर मैदान क्रमांक 2 वर सामने त्वरित चालू करायचे आहे. लेट येणाऱ्या संघाचे 2 मिनिटं कापून टाका बिंदास. आयोजकांकडून तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. ग्राउंड नंबर 1 वर लाईनमन त्यांनी फटाफट लाईन मारून घ्यायची आहे, कारण की आता महत्वाचे सामने आहेत, त्याच्यामुळे उगाच गोंधळ नको. लाईनमन फटाफट लाईन मारून घ्यायची आहे. स्वयंसेवक आपले